नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुन आणि सायली दोघंजणं बाहेर फिरायला चाललेले असतात. आता तर तेवढ्यात अचानक सायलीला तिचे जे खोटे आईवडील आहे ना ते तिथे रस्त्यावरती भीक मागताना दिसतात. हे बघून तिला खूप विचित्र वाटतं. ती जाती आणि त्यांना म्हणते, तुम्ही हे काय करताय? आणि त्यांना तर हेच पाहिजे नसतं की त्यांना परत सायलीच्या घरामध्ये राहायला यायचं असतं. आणि ती त्यांना घेऊन गाडीमध्ये येते आणि गाडीत बसते. घरी गेल्यानंतर आता अर्जुन आणि सायली दोघंजण त्यांच्या रूममध्ये असतात. तर अर्जुन म्हणतो, आता तर तू खुश असतील ना की तुझे आईवडील परत आले आहे आणि तुमच्या दोघांचे DNA टेस्टसुद्धा मॅच झालेले आहे. तर सायली म्हणते, अर्जुन, आमच्या दोघांची DNA टेस्ट जरी मॅच झाली असले ना तरी माझा काही या गोष्टींवरती विश्वास बसत नाही आहे. तर अर्जुन म्हणतो, पण ते कसं काय? जर एवढे DNA टेस्टचे रिपोर्ट आपल्या हातामध्ये आहे मग तुझा विश्वास का बसत नाही की ते तुझेच आईवडील आहे म्हणून? तर सायली म्हणते, हे बघा, कोणीतरी ते रिपोर्ट बदलूसुद्धा शकतो ना. तर अर्जुनच्याही मनामध्ये संशय येतो. तो म्हणतो, हो. तर लगेच सायली म्हणते, त्यांच्याबरोबर असताना ना मला असं माझ्या आईवडिलांबद्दलची फिलिंग कधीच येत नाही आहे. म्हणजेच हे माझे आईवडील नाही आहे, मला असं सारखं वाटतं आहे अर्जुन. तर अर्जुन म्हणतो, सायली, जर तुझ्या मनामध्ये ही शंका येत असेल ना तर कुठंतरी नक्कीच पाणी मुरतं आहे आणि आपण ह्या प्रकरणाच्या तळाशी गेलंच पाहिजे आणि नक्की हे काय आहे ते आपण शोधून काढलं पाहिजे. तर सायली म्हणते, हो, ही व्यक्ती नेमकी आपल्या घरामध्ये घुसली आहे की ह्यांना कोणी आपल्या घरामध्ये घुसवलं आहे हे आपल्याला आता शोधून काढायचं आहे. तर अर्जुन आणि सायली आता हा शोध करत असताना सायलीला तिच्या खरे आईवडील भेटतील का, की हे सर्व कारस्थान कोणी केलं आहे हे त्यांना कळेल का? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.